नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक खूप महत्त्वाची माहिती जी आहे आपल्या हाती लागलेली आहे. हा जो न्यूजपेपरमधली ही जी बातमी आहे, ही मी बातमी ऑलरेडी आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेली आहे. त्यानंतर मग व्हॉट्सअपवर पण शेअर केलेली आहे आणि टेलिग्रामवर पण शेअर केलेली आहे. बरेच आपले असे जे मित्र आहेत, ते जर ही बातमी शेअर वगैरे केली तर ती पूर्ण वाचत नाहीत. तर पहा, तुम्ही जर कोणत्या पेपरचा वाट पाहत असताल, कोणती भरतीचा तुम्ही वाट पाहत असताल, तर त्या अगोदर ज्या काही गोष्टी घडत असतात, ते पण पाहणं खूप गरजेचं असतं. आता पहा, हे ज्या बातम्या येत आहेत, ह्या बातम्या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या बातम्याच पुढं ठरवतील की पुढं कोणत्या मार्फत भरती होणार आहे, कोणती टेंडर होणार आहे, का MPSC घेणार आहे, ह्या सर्व गोष्टी याच आता ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरच ठरणार आहे. पहा, या ठिकाणी काय बातमी आली आहे, खूप महत्त्वाची बातमी आली आहे. मी यापूर्वी जे काही 1-2 न्यूजपेपरमधल्या बातम्या होत्या माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या, त्यानंतर इतर काही बातम्या होत्या, त्या पण मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. तर ही बातमी आपल्याला वाचणं खूप गरजेची आहे. तुम्ही अभ्यास करताय, आपल्या चॅनलला फॉलो करताय. आपण सर्व अपडेट वगैरे आपल्यामार्फत दिलं जातं. जे काही अपडेट भरतीचे आहेत, तर मोस्टली आपण नर्सिंग प्रेफरन्स करत असतो, कारण आपण नर्सिंगचं चॅनल आहे आणि आपण सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करत असतो. पहा, DMARची भरती बाकी आहे, जी की नर्सिंगची आहे. त्यानंतर DHSची बाकी आहे. ठीक आहे. ह्या 2 भरत्या आरोग्य विभागामध्ये अधिपरिचारिका, परिचारिका जी काही पदे आहेत ती भरली जातात आहे. ठीक आहे. बाकी जिल्हा परिषदचे पण आहे, ज्यामध्ये त्यानंतर नगर परिषद पण आहे, त्यामध्ये पण जे आरोग्य विभागाची पदे भरली जातात. पण मेजॉरिटी जे आहेत DMAR आणि DHSमध्ये जे आहेत, हे आरोग्य विभागामध्ये स्टाफ नर्सची पदे भरली जातात. आता पहा, बऱ्याच दिवसापासून एक कन्फ्युजन होतं की नोकर भरती ही कोणाच्या मार्फत होणार आहे. कारण काही वर्षापासून जे आहे IBPS जे आहे, IBPS आणि TCS हे काय आहे, हे कंपन्या आहेत. ह्या कंपन्या काय करतात, IBPS मोस्टली बँकिंगचे एक्झाम कंडक्ट करते, TCS बाकीचे रिमेनिंग जे आहेत त्या कंडक्ट करते. तर आपल्या ज्या आहेत आरोग्य विभागाच्या TCS बऱ्याच कंडक्ट करत आलेल्या आहे अगोदर. ठीक आहे. आता IBPS आहे, तेवढे CHOची ॲड ती IBPS मार्फत आहे. बाकीच्या मोस्टली तर TCS मार्फतच होत्या. तर आता जे आहे, काही दिवसापासून MPSC मार्फत सर्व पदभरती घेतली जाणार आहे म्हणून असं सांगण्यात येत होतं. कारण 2026 पासून जे होतं यांचं जे टेंडर असेल किंवा मग यांची जी काही ठरलेली एक अवधी होती ती 2026 पर्यंत TCSची होती. त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून जी काही भरती केली जाईल ती MPSC मार्फत केली जाईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. पण आता यावर जे आहे मोस्टली शिक्कामोर्तब होतोय असं दिसण्यात येत आहे, आपल्याला दिसत आहे. तर संपूर्ण माहिती याविषयी पाहून घेणार आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल मित्रांनो, पहा अगोदर हे व्हिडिओ पूर्ण पहा. अर्धवट व्हिडिओ पाहून तुम्ही मग कमेंट करत बसू नका. पूर्ण माहिती ऐकल्याशिवाय तुम्हाला पूर्ण समजणार पण नाही. आता जर पहा, ही बातमी आपण पूर्ण वाचूनच घेऊ. त्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला मोस्ट ऑफ द बातम्या समजून जातील याविषयी. जर TCS एक्झाम घेणार नसेल, ठीक आहे, MPSC जर घेणार असेल, तर तुम्हाला लगेच प्रश्न पडला असेल की सर MPSC घेईल तर पॅटर्न काय असेल. या सर्व गोष्टीसाठी मी अगोदरच तुम्हाला सांगतो की जर TCSचं टेंडर संपलं असेल, MPSC जर एक्झाम घेईल आता, तर यामध्ये सर्व गोष्टी बदलल्या जाणार आहेत. लक्षात असू द्या, आपण ऑफिशियल आल्याशिवाय काहीच कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो. कोणीच सांगू शकत नाही. जोपर्यंत ऑफिशियल कोणती माहिती येत नाही तोपर्यंत आपण काहीही सांगू शकत नाही. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं. आता यामध्ये MPSC जर एक्झाम घेतली तर MPSCमध्ये पॅटर्न काय असेल. ठीक आहे. पॅटर्न नंतर पहा, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल का. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये पहा, जे 50% जे असते आपलं DHSमध्ये 50 गव्हर्नमेंट 50 प्रायव्हेट हे असेल का. त्यानंतर मग 90-10 जे मेल फिमेल रेशो आहे ते असेल का. ठीक आहे. बाकी ह्या सर्व गोष्टीचा प्रश्न जो आहे, महत्त्वाचा मुद्दा, पेपर किती मार्काचा असेल, 200चाच असेल का. त्यानंतर DMARमध्ये जे 60 इकडे आपलं 80 आणि 120 आहे, 80-20च असेल का. ठीक आहे. तसं ह्या सर्व गोष्टी ह्या कधी सॉल्व्ह होतील, ह्या सर्व गोष्टी तेव्हा सॉल्व्ह होतील जेव्हा ऑफिशियल माहिती येईल. तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. ठीक आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा लक्षात असणं गरजेचं आहे.
आता तुमचा हा पण प्रश्न पडला असेल की सर हे सर्व माहीत नाही आहे, MPSC घेणार आहे तर अभ्यास कोणत्या पॅटर्ननुसार करायचं. पहा, ह्या गोष्टी ऑफिशियल आल्यानंतर समजणार आहेत, त्या अगोदर तर आपल्याला समजणार नाहीत. सर्वांनाच माहिती आहे आपल्याला बुक्स रीड करायचे आहेत, क्वेश्चन पेपर जुने सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे, थिअरॉटिकल पार्ट कव्हर करायचा आहे. जेव्हा ह्या गोष्टी येतील तेव्हा येतील, पण तुम्ही सध्या ज्या आहे ह्या सर्व गोष्टी कव्हर करून घेणं गरजेचं आहे. पूर्ण बुक्स रीडिंग करत जावा, सर्व गोष्टी करा, ह्या सर्व महत्त्वाच्या आहेत. जर कोणी यामध्ये आता अभ्यासाला अवघड जात असेल तर त्यांच्यासाठी पहा, अभ्यास अवघड जात असेल तर त्यांच्यासाठी एक क्लासेस आहेत, खूप चांगले क्लासेस आहेत, सक्सेस करिअर अकॅडमी. यामध्ये तुम्ही क्लासेस लावू शकता. MPSCकडे जर हे सर्व गेलं तर तुम्हाला ऑप्शन अभ्यासाशिवाय नाही आहे मित्रांनो. स्मार्ट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. स्मार्ट स्टडी करण्यासाठी तुम्हाला कुठलं तरी गायडन्स महत्त्वाचं आहे, जे की तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी खूप चांगल्या प्रमाणे कव्हर करून देईल सर्व. पहा, या ठिकाणी सक्सेस करिअर अकॅडमीचे 1000+ विद्यार्थी अगोदरच्या भरतीमध्ये लागलेले आहेत. खूप मोठा आकडा आहे मित्रांनो, 1000+. ठीक आहे, तर एवढे विद्यार्थी सक्सेस करिअर अकॅडमीने जे आहेत आपल्या DMR DHSमध्ये सध्या नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करत आहेत. ठीक आहे, तर खूप महाग यामध्ये क्लासेस नाही येतं, फक्त 2500 रुपये या ठिकाणी फीस असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात. तर डेली तुमचं 5 ते 6 घंट्याचं आवरचं सेशन असेल, वीकली मंथली असाइनमेंट असेल तुमची, त्यामध्ये असेसमेंट करून घेतलं जाईल आणि 10 वर्ष प्लस त्यामध्ये तज्ज्ञ तुम्हाला जे आहेत शिक्षक शिकवले जातील. त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा रेकॉर्डेड जे आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज वगैरे पाहता येतील. स्टडी मटेरियल जे काय असेल लावायचं असेल तर सोपी पद्धत आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे, सक्सेस करिअर अकॅडमीला ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जे बॅच लावायचे एनरोल करून घ्या आणि हे जॉईन करू शकता. पहा, लेटेस्टमध्ये आत्ताच बॅच चालू झालेली आहे, ऑनलाईन बॅच जे आहे आत्ता 9 मार्चपासून हे स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे, त्यासाठी महत्त्वाची माहिती होती, त्यासाठी सांगणं गरजेचं होईल मित्रांनो. त्यानंतर परत बॅक टू द टॉपिक. आता तर आता ही पूर्ण माहिती काय आहे ते आपण कव्हर करून घेऊ. ठीक आहे, सुरुवातीला पहा, नोकर भरती आता MPSC मार्फतच होणार आहे. ठीक आहे, कोण सांगितलेलं आहे तर जे मंत्री आहेत शेलार यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर शेलार साहेबांनी ही माहिती सांगितलेली आहे. पहा काय सांगते, मुंबई राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक. आता सर्वांनाच माहिती आहे की MPSC जे आहे सर्वात जास्त पारदर्शक भरती कंडक्ट करतं म्हणून. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू अदर जे काही आहेत त्या कम्पॅरिझनमध्ये. त्यानंतर पारदर्शक सुलभ करण्यासाठी आता संवर्ग वगळता, लक्षात असू द्या यामध्ये 4 ग्रुप आहेत, अ, ब, क, ड. ठीक आहे, यामध्ये 3 ग्रुप जे आहेत हे मोस्टली परमनंटच असतात, अ, ब, क, आणि जे आहे बऱ्याच वेळेस कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरलं जातं. तर संवर्ग वगळता म्हणजे स्टाफ नर्स हे कोणत्या ग्रुपमध्ये मोडलं जातं, हे क मध्ये मोडलं जातं. ठीक आहे, ग्रुप 3 मध्ये स्टाफ नर्स हे पद आहे. ठीक आहे, अधिपरिचारिका. तर मग हे परमनंट पद आहे, त्यामुळं या ठिकाणी जर वगळण्यात आलं असेल तर मग आता शक्यता काय इथं यायला लागली आहे की MPSC मार्फतच होऊ शकतं. आता यांनी डायरेक्टली सांगितले की वर्ग वगळता जे आहेत पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC मार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना होणारा त्रास कमी होईल. ठीक आहे, पहा महत्त्वाचं पॉईंट, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, ठीक आहे, जे महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत आशिष शेलार साहेब यांनी ही माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे. त्यानंतर पुढची माहिती या ठिकाणी काय पहा, अशी यांनी विधानसभेत स्पष्ट केलेले आहेत. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता चिखलीचे जे आमदार आहेत त्यांनी हे श्वेता महाले मॅडम यांनी हे माहिती विचारली होती की त्यांचा प्रश्न होता. आता काय, अर्थसंकल्पीय अधिवेशन जे चालू होतं मुंबईमध्ये त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या आरोग्यविषयी पण मांडण्यात आले होते, भरती संदर्भात पण मांडण्यात आले होते. त्यानंतर दुसरे आपल्याला काय यामध्ये माहिती पण कळाली या संदर्भामध्ये, सर्व गोष्टी या ठिकाणी कळल्यात. बऱ्याच मी गोष्टी आपल्या ग्रुपवर वगैरे, इंस्टाग्रामवर वगैरे, टेलिग्राम वगैरे, व्हॉट्सअपवर शेअर करत असतो. ठीक आहे, नसेल तर जॉईन व्हा, लिंक या शेअर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल. त्या ठिकाणी यांनी काय म्हटले, माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 1,20,000 पदांची भरती झाली आहे. ठीक आहे, आतापर्यंत 1,20,000 पदांची या ठिकाणी भरती जी आहे झाली आहे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढं काय सांगितलंय, आगामी काळामध्ये आता पुढे जे वेळ आहे, ठीक आहे,
यामध्ये आगामी काळामध्ये 70,000हून अधिक पदे भरली जातील. आता या ठिकाणी ऑलरेडी सांगितलं होतं की मेगा भरतीमध्ये 70,000 प्लस पदे भरली जाणार आहेत. जवळपास एक 10 ते 20 दिवसाच्या पूर्वीची ही न्यूज होती की बाबा 70,000 पदे भरली जाणार आहेत म्हणून. ठीक आहे. आता ही बातमी लेटेस्ट आहे. त्यामध्ये काय सांगितले, भरती प्रक्रियेला त्रुटी दूर करण्यासाठी आता कॅडर जे आहे बकेटिंगची संकल्पना राबवण्यात येत आहे. कॅडर बकेटिंगची. यामुळे एकाच गटातील पदासाठी वारंवार, आता या ठिकाणी एकाच गट म्हणजे ग्रुप सी मध्ये जर बाकीचे पदं असेल त्या संदर्भात एक महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, वारंवार परीक्षा देण्याची गरज उरणार नाही. ठीक आहे. त्यामध्ये उमेदवाराला आर्थिक, पहा या ठिकाणी हा पॉईंट काय सांगतोय, शुल्काचा ताण हलका होणार, आर्थिक शुल्काचा भारही कमी होणार. आता सगळ्यांनाच माहिती आहे, मोस्टली जर आपल्याला कोणती भरती द्यायचं असेल तर 1,000 कमीत कमी फीस असते हे स्टेट गव्हर्नमेंटचे, आणि जे 3,000 जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. तुम्ही जर एम्सला देत असेल, नॉर्सेट रेल्वे वगैरे इतर कोणतेही न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन वगैरे जे काही रेल्वेचे आहेत, एम्स नॉर्सेटचे वगैरे, त्या ठिकाणी 3,000च्या जवळपास फीस असते. आणि 900 रुपये रिझर्वेशन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती असेल तर, आणि 1,000 रुपये 1,000 रुपये ओपनवाल्यांसाठी. ठीक आहे. अशी भरतीची फीस असते मोस्टली. तर आता या ठिकाणी जर यांनी असं सांगायला लागलेत की फीस कमी होणार आहे, तर यामध्ये एक होऊ शकतं की MPSCचा तुम्ही आपण जे फीस आहे तेच एक अंदाज घेऊ शकतो की MPSCची फीस जी आहे मोस्टली 500 रुपयाच्या खालीच असते. कधी तुम्ही नोटीस केलं असेल तर पहा की जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला समजून जाईल. तर या रेंजमध्ये आपली फीस येऊ शकते किंवा याच्यापेक्षा खाली जाऊ शकते, 500च्या खाली जाऊ शकते. ठीक आहे. भरही कमी होणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार, त्यानंतर नितीन राऊत, त्यानंतर राजेश पवार, ठीक आहे, जे काही या ठिकाणी सांगितलं आहे तर त्यामध्ये काय राजकुमार बडोले आणि प्रताप अडसड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा करताना त्यांनी शुल्काबाबतही सकारात्मकतेचे संकेत दिले. राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या परीक्षा शुल्काबाबत समितीमार्फत अभ्यास करून योग्य सवलत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले आहेत. आता पहा या ठिकाणी एक तर आकडा अंदाज येऊ शकतो की आपल्याला 500-400च्या मध्ये फीस येईल. आता त्यामध्ये राखीव प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी पण एक माहिती अशी आहे की त्यांना त्यांची कमिटी वगैरे काहीतरी बसली, त्यामध्ये त्यांचा आणखीन फायनल जो आहे रिझल्ट आलेला नाही आहे. त्या फायनल रिझल्ट आल्यानंतर समजेल की किती भरतीची फीस असेल काय नाही. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं या ठिकाणी एक पॉईंट सांगितलं आहे, नोकर भरतीत प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत एकाच पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्वतंत्र परीक्षा बंद करून त्यांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. यापुढे उमेदवारांचा एकाच परीक्षेद्वारे अनेक पदांसाठी संधी उपलब्ध होईल. यासाठी सेवा प्रवेश नियमातही आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत. परीक्षा शुल्काचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असून, हे पॉईंट तर पूर्णपणे क्लिअर दिसायला लागले की फीस कमी होणार आहे मित्रांनो. फीसमध्ये हा जो पॉईंट वारंवार या ठिकाणी हायलाईट होतोय फीच्या संदर्भात, या गोष्टी तर त्यापासून दिसून यायला लागल्यात. परीक्षा शुल्काचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असून लवकरच याबाबतचा अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठक सादर करून त्यावर तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे स्पष्ट करण्यात येत आहेत. MPSCच्या कार्यपद्धतीत सुधारणा, आता त्यांच्या ऑलरेडी जे काही पूर्वीच्या पद्धती आहेत त्यामध्ये पण त्यांनी सुधारणा करणार आहेत असं त्यामध्ये सांगतायत. MPSCच्या कार्यपद्धतीत सुधारणा, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. पद निर्मिती, ऑनलाईन भरती प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापन यामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. गट अ, ब आणि क ऑलरेडी सांगितलं होतं, फक्त अ, ब, क मध्येच या ठिकाणी MPSC मार्फत घेणार आहे. सरळ सेवेची भरती आता पूर्ण MPSC मार्फत होणार आहे. या आयोगाच्या कक्षेबाहेरील पदांची भरती टप्प्याटप्प्याने MPSCकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल. मित्रांनो, एक पॉईंट लक्षात घ्या, MPSCकडे आपली परिचारिका, स्टाफ नर्स भरती गेल्यात जमा आहे मित्रांनो. गेल्यात जमा आहे. 90% हे MPSC घेतली म्हणून समजा. आता इथून पुढे हा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. अभ्यास करत नसताल तर अभ्यास करा मित्रांनो. हे घंटा वाजलेला आहे MPSCचा. 90% MPSCकडे. आता ह्या न्यूजवर तर शिक्कामोर्तब झाला म्हणजे सर्व झाल्यात जमा आहे. आता अभ्यास करण्याशिवाय तुम्हाला काही दुसरा पर्याय नाही आहे. यामध्ये पॅटर्न वगैरे सर्व गोष्टी नंतर ऑफिशियली येतील. आता यामध्ये ज्या ज्या पदांसाठी जे आहे
पर्सेंटेज कसा असेल त्या सर्व गोष्टी ऑफिशियल या ठिकाणी आपल्याला जेव्हा माहिती येईल ती पण लवकरच येईल. कारण आत्ताच जर ही लेटेस्ट माहिती सांगण्यात आली की असं असं होणार आहे म्हणून. तर हे लक्षात असू द्या. आता सर्व संबंधित माहिती जी आहे आपल्याला पुढे येऊनच जाईल. भरतीची प्रोसेस काय असणार आहे, अ, ब, क कशामार्फत की म्हणजे कोणत्या यानुसार करणार आहे, तर त्यांनी टेक्निकल कसं करतील, नॉन टेक्निकल कसं करतील, हे सर्व जे आहेत अगोदरमध्येच ड्युरेशन वगैरे ठेवतील जे दुसऱ्या कंपन्या घेत होते किंवा त्यामध्ये सर्वच पॅटर्न चेंज करणार आहेत. सर्व गोष्टी आपल्याला ऑफिशियल आल्यानंतरच समजणार आहे. सध्यासाठी तर ही एवढी माहिती होती मित्रांनो. पहा, खूप महत्त्वाची माहिती आहे. यामध्ये आता जवळपास हे शिक्कामोर्तब झालेलं आहे की MPSC ही एक्झाम घेणार आहे म्हणून मित्रांनो. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. नवीन माहितीसाठी बेल आयकॉन बटन दाबून ठेवा म्हणजे अपडेट लवकर येतील. धन्यवाद मित्रांनो.